श्री गुरुभ्यो नमः. श्री ब्रह्ममठ हुडगी मठाचे माझे आराध्य दैवत परमपूज्य श्री वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजी ज्यांच्या कृपा आशीर्वादानं माझा या ठिकाणी कुटुंबाचा संसार अत्यंत आनंदाने चालतोय, ज्यांच्या जवळ मी या ठिकाणी माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलोय आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मी घडलोय आणि बोलायला शिकलोय, असे या मठाचे लिंगैक्य परमपूज्य श्री षट्स्त्र ब्रह्मी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या ही चरणी शतकोटी वंदन समर्पण करून ज्यांच्या कृपा आशीर्वादानं श्री ब्रह्ममठ हुडगी शैक्षणिक संस्थेचा प्रचंड मोठा विस्तार महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक देशाची राजधानी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मठाचं शैक्षणिक कार्य, गुरूंचं नाव लौकिक करण्याचं कार्य श्री ब्रह्ममठ हुडगी मठाचे मठाध्यक्ष परमपूज्य परमश्रद्धेय श्री षट्स्त्र ब्रह्मी धर्मरत्नम डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम समर्पण करतोय. माता पित्यांच्या चरणी या पंचक्रोशीतील गावातील सर्व ग्रामदैवतांच्याही चरणी वंदन करतोय. सर्व पालकांच्या सहकार्यानं श्री ब्रह्ममठ हुडगी शैक्षणिक संस्थेचे सचिव आदरणीय शांतय्या स्वामी सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझ्या संस्थेच्या विविध शाखेचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, श्री क्षेत्र धोत्री गावाच्या पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ अडीलधारी मंडळी आणि ज्यांनी अतूटपणे गुरूंवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून सरस्वतीचं विद्येची पताका आपल्या खांद्यावर घेऊन ज्ञान ग्रहण करणारे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, श्री भगवती गौरीमाता प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय येथील माजी प्राचार्य श्री सिद्धय्या स्वामी सर आणि तदनंतर या वर्षीचे नूतन प्राचार्य श्री माळी केदार सर, नूतन पर्यवेक्षक श्री रामेश्वर झाडे सर आणि या शाळेतील शिक्षण संकुलातील समस्त माझे शिक्षक बंधू भगिनी, या सर्वांच्या सहकार्याने मी गेली 30 वर्षे श्री भगवती गौरीमाता शिक्षण संकुलामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचं अध्यापनाचं कार्य करत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये प्रचंड मोठं संकट जगावर निर्माण झालं आणि या संकटाच्या काळामध्ये संबंध भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये देखील मानवतेवर प्रचंड मोठा घाला घालण्यात येऊ लागला. या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत ज्ञानाची गंगा नेऊन पोहोचवण्यासाठी मी महास्वामींच्या कृपाशीर्वादानं वडीलधारी मंडळींच्या साक्षीनं मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम करून गेली 30 वर्षे इतिहासासारखा अवघड विषय आणि राज्यशास्त्र हा विषय अध्यापन करत असताना ग्रामीण भागातील मुलांना समोर ठेवून इतिहास या विषयामध्ये, राज्यशास्त्र या विषयामध्ये अध्यापनाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी याकरिता मी सूत्र निवडलं. प्रत्येक प्रकरणातील घटकातील उपघटक शिकवत असताना वेगवेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून
सूत्रांकडून इतिहासाकडे, सूत्रांकडून राज्यशास्त्राकडे अशा प्रकारची संकल्पना या अध्यापन क्षेत्रामध्ये निवडलो. आणि गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण चालू, हे सरकारचं उद्दिष्ट सुरू झालं, त्यावेळेला गोरगरिबांच्या घरापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून, झूम ऍपच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी किंबहुना महाराष्ट्रामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना या शाळेचं महती कळावी म्हणून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचं YouTube चॅनल ची निर्मिती या ठिकाणी परमपूज्य धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींच्या प्रेरणेने या ठिकाणी डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आमच्या मठाचे मठाध्यक्ष हे MA PhD 6 विद्या जाणणारे आहेत, 6 भाषा जाणणारे आहेत. त्याचा एकच ध्यास आहे, संस्थेचा विकास आणि विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागातली मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये टिकली पाहिजे, ग्रामीण भागातल्या मुलांचा नाव लौकिक झाला पाहिजे, मठाची ख्याती सर्व दूर पसरली पाहिजे. माझ्या शिक्षकांना जे जे कमी आहे तिथं मी त्याच्या पाठीशी आहे, सर्वतोपरी मदत करायला मी तयार आहे, पण माझ्या संस्थेचं, माझ्या विद्यार्थ्यांचं नाव लौकिक करा. अशा प्रकारे सदैव कौतुकाची थाप आमच्या शिक्षकांच्या पाठीवर सदैव पूज्य महास्वामींचं असतं. म्हणून परमपूज्य धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींच्या प्रेरणेनं, त्यांच्या आशीर्वादानं मी हे धाडस करू शकलो आणि YouTube चॅनलची निर्मिती केलो. आणि विद्यार्थ्यांना देखील मी फक्त एकटा बनून उपयोग नाहीये, माझ्या बरोबर माझे विद्यार्थी माझ्यासारख्याच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात चमकले पाहिजे, हा उद्दिष्ट समोर ठेवून मी एक आगळा वेगळा उपक्रम श्री भगवती गौरीमाता प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय श्री क्षेत्र धोत्री तालुका दक्षिण सोलापूर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राबवत आहे. या कमी सर्वांचं सहकार्य आपण अधिक न बोलता मी जे अध्यापन केलेलं आहे ते अध्यापन प्रत्यक्ष सर्वच स्थळातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, इतिहास विषय शिकवणारे किंवा इतर विषय शिकवणाऱ्या सर्वांनाच मी विनंती करतोय मनापासून, माझ्या या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तयार करणारा जे YouTube चॅनल आहे, या YouTube चॅनलला आपण मनापासून सहकार्य करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि पुढे शेअर करावं, अशा प्रकारची कळकळीची विनंती करतोय. आणि माझ्या विद्यार्थ्याच्या पाठीवर तुम्हा सर्वांचं सदैव आशीर्वाद असावं, कौतुकाची थाप असावी. माझ्या या कार्यामुळे गेल्या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेची महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापना करण्यात आली. सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे इतिहास परिषदेचे कार्याध्यक्ष सुनील शिंदे सर आणि सर्वच पदाधिकारी, पुणे विभागीय पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं, प्रेमानं, माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी गेल्याच वर्षी कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेच्या उपाध्यक्षपदी, पुणे विभागीय उपाध्यक्षपदी माझी निवड केली. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतोय. आणि त्यांच्या कौतुकाच्या थापामुळेच मी या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्रभर नेऊन पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या सर्वच मंडळींचं, प्राध्यापक मंडळींचं, वेगवेगळ्या विभागाच्या मंडळींचं मला मोलाचं सहकार्य आहे. पुन्हा त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. माझ्या संस्थेतील सर्वच कर्मचाऱ्यांचं मी ऋण व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. चला पाहूया श्री भगवती गौरीमाता शिक्षण संकुलातील माझे आवडते विद्यार्थी विद्यार्थिनीनं सादर करणार आहेत इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचं प्रभावी अध्यापन कसं करावं याचा एक प्रकल्प आपण ऐकूया, पाहूया. धन्यवाद. आई ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षक दिला ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते माझे प्रेरणादायी माननीय विश्वासनाथ पाटील यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या विशेष कार्यक्रमाची मी सुरुवात करते. तर नमस्कार. श्री भगवती गौरीमाता कनिष्ठ महाविद्यालय श्री क्षेत्र धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील विद्यार्थिनी कुमारी तेजस्वी निसिंग सांगले, ज्यांचं वक्त्यासारखं वाचन आहे, ज्यांचं वक्त्यासारखं वाचन आहे, कलाकारातली कला आहे, रसिकांमध्ये रसिकता आहे, शब्दांचाच ध्यास आहे, सहज सुंदर शैली आहे, मनामध्ये विश्वास आहे, असे आमचे प्राध्यापक माननीय कलशेट्टी सर आज एक वेगळाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सरांचं एक स्वप्न होतं की मी जसं अध्यापन करतो किंवा मी जसे व्याख्यान देतो त्याप्रमाणे विद्यार्थीही स्वतःच्या जीवनात काहीतरी करून दाखवायला पाहिजे। यासाठीच हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। तुम्हा सर्वांना याची कल्पना असेलच, तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ पहिला युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास अभ्यासणार आहोत। मी हा पाठ तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने स्वामीनाथ कळशेटी सरांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रांच्या माध्यमातून शिकवणार आहे। आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते। तर चला पाहूया पाठ पहिला युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा पाठ शिकणार आहोत, तर बारकाईने लक्ष द्या। नक्कीच तुम्हाला या पाठात काही अवघड वाटणार नाही किंवा एकत्र धडा वाचल्यानंतर आपल्याला काही वेळेला गुंतागुंतीची वाटण्याची शक्यता वाटते, पण मी अतिशय सोप्या पद्धतीने काही मोजके पॉईंट्स घेऊन सूत्रांच्या माध्यमातून तो पाठ तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे। तर चला पाहूया। तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत युरोपातील प्रबोधन। प्रबोधन हा शब्द नेमका काय आहे सूचित करतो, तर वैचारिक परिवर्तन घडवून आणणारी क्रांती। थोडक्यात प्रबोधन म्हणजे पुनर्जन्म। युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध आणि धर्म सुधारण्याची चळवळ यामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या युगाला प्रबोधन युग असे म्हणतात। आता 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे प्रबोधन, दुसरी गोष्ट म्हणजे धर्म सुधारण्याची चळवळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे भौगोलिक शोध। या तिन्ही गोष्टी मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात घडून आल्या, म्हणून या युगाला प्रबोधन युग असे म्हणतात। प्रबोधन युग घडून येण्याची कारणे काय किंवा प्रबोधन युगामागची नेमकी पार्श्वभूमी काय, तर त्या काळामध्ये युरोपमध्ये धर्मयुद्ध घडून आली आणि याच धर्मयुद्धामुळे नवयुगाची सुरुवात कशा प्रकारे झाली ते पाहूया। तर चला पाहूयात नवयुगाची सुरुवात कशा प्रकारे झाली। त्यासाठी आपल्याला पुढील उपघटक अभ्यासावा लागेल। त्या उपघटकाचे नाव आहे युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम। हा उपघटक आपण सूत्रांच्या माध्यमातून अभ्यासूया। त्यासाठी आपण युरोपातील धर्मयुद्धाला डीपी हे सूत्र देऊयात आणि त्याचे दूरगामी परिणामाला डीपी हे नाव देऊयात। तर चला पाहूया या उपघटकाची सविस्तर माहिती। जगात सर्वप्रथम नवयुगाची सुरुवात झाली ते युरोप खंडात आणि याच खंडात प्रबोधनाने सर्वांनी प्रगतीला चालना मिळाली आणि याच खंडात एक अतिशय महत्त्वाची घटना घडली, ज्यामुळे नवयुगाची सुरुवात झाली। प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि जगाला नवीन वळण मिळाले आणि हा घटक म्हणजे धर्मयुद्धे। तर चला पाहूया धर्मयुद्धे म्हणजे नेमके काय। इस्रायल देशाची राजधानी। इस्रायल देशाची राजधानी यहुदी धर्मानुसार पृथ्वी तलावावरील सर्वात पवित्र शहर, इस्लाम धर्मानुसार क्रमांक 3 नंबरचे पवित्र शहर म्हणजे जेरुसलेम आणि पॅलेस्टाईनच्या पश्चिमेला जेरुसलेमपासून 10 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजे बेथेल। ही 2 शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र होती। ही शहरे 11व्या शतकात इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती। ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे असे म्हणतात। तर अजून एकदा बघा धर्मयुद्धाची व्याख्या। जेरुसलेम आणि बेथेल ही 2 शहरे 11व्या शतकात इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती। ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे असे म्हणतात। त्या धर्मयुद्धाला क्रुसेडर्स असेही म्हणतात। या युद्धाला क्रुसेडर्स हे नाव पडण्यामागे एक प्रमुख असे कारण आहे। तर बघूयात ते कारण कोणते आहे ज्यामुळे या युद्धाला क्रुसेडर्स हे नाव पडले। धर्मयुद्ध लढत असताना ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी क्रॉस हे चिन्ह अडकवून हे युद्ध लढले। गळ्यामध्ये क्रॉस हे चिन्ह अडकवून हे युद्ध लढले। क्रॉस हे चिन्ह ख्रिश्चन धर्माचे प्रतीकचिन्ह म्हणून ओळखले जाते, कारण येशू ख्रिस्ताला मारताना क्रॉस हात घेऊन खिळे ठोकून मारले होते, म्हणून क्रॉस हे चिन्ह ख्रिश्चन धर्मियांचे प्रतीकचिन्ह म्हणून ओळखले जाते। या युद्धाच्या युद्धाला धर्मयुद्ध क्रुसेडर्स हे नाव पडले। हे धर्मयुद्ध घडून येण्यामागे 2 प्रमुख कारण होते। पहिलं कारण म्हणजे जेरुसलेम आणि बेथेल ही 2 शहरे जिंकण्यासाठी ही युद्ध लढली झाली आणि दुसरे कारण म्हणजे युरोपातील सामाजिक राजकीय पार्श्वभूमी यामुळे हे युद्ध घडून आले। धर्मयुद्धाला युरोपातील विविध प्रदेशातील जनता, सत्ताधीश, संघटन पाठिंबा दिला। त्यामुळे पाठिंबा देण्यामागे प्रत्येकाचे असे वेगळे कारण होते। तर चला पाहूया ती कारणे कोणती ज्यामुळे या धर्मयुद्धाला पाठिंबा मिळाला। या युद्धाला सर्वप्रथम पाठिंबा दिला तो ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांनी, कारण या युद्धाच्या आधारे ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांना जेरुसलेम आणि बेथेल ही 2 शहरे स्वतःच्या ताब्यात म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या ताब्यात आणायची होती, त्यामुळे त्यांनी या युद्धाला पाठिंबा दिला। दुसऱ्यांदा पाठिंबा दिला तो युरोपातील सामान्य जनतेने,
कारण ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरू पोप यांनी जे लोक या धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना पापक्षणासंदर्भात सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे जनतेनेही मनापासून या धर्मयुद्धात सहभागी झाले. तिसऱ्यांदा पाठिंबा दिला तो व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरामध्ये धनिकांनी. कारण इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरामध्ये धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करावायच्या होत्या. यांसारखे विविध कारणांनी युरोपातील सत्ताधारी जनता सम्राटांनी या युद्धाला पाठिंबा दिला. तर एकूण 9 धर्मयुद्ध झाले. पहिले धर्मयुद्ध हे 1947 मध्ये घडून आले आणि इसवी सन 1187 मध्ये इजिप्तचा प्रमुख सलादिनाने जेरुसलेम आणि त्याच्या आसपासचे प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. या धर्मयुद्धाचा शेवट झाला तरी जेरुसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश हा सलादिन याच्या ताब्यात होते. ख्रिस्ती धर्मयुद्धाला अपयश आले. तर चला पाहूया की अपयशाची कारणे कोणती आहेत ज्यामुळे ख्रिस्ती धर्मयुद्धाला अपयश आले. तर यात एकूण 5 कारणे आहेत ज्यामुळे ख्रिस्ती धर्मयुद्धाला अपयश आले. त्याचं पहिलं कारण आहे पोप आणि युरोपातील सत्ताधीशांनी या युद्धाकडे संकुचितेतून पाहिले. दुसरं कारण आहे लोकांची धर्मावर श्रद्धा कमी झाली. आणि तिसरं कारण आहे युरोपातील विविध राज्यांमधील एकीच्या अभावामुळे त्यांना अपयश आले. चौथं कारण आहे पोप व जनरल सम्राटातील नितुष्ट. आणि 5वं कारण आहे ब्याझंटाईन सम्राटाच्या सहकाराचा अभाव. या सर्व बाबी धर्मयुद्धाच्या अपयशास कारणीभूत होत्या. या सर्व बाबींमुळे धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले. पुढचा मुद्दा आहे धर्मयुद्धाचे परिणाम. या धर्मयुद्धाच्या जगाच्या पाठीवर विशेषतः युरोपामध्ये काय परिणाम झाले ते पाहूया. पहिला परिणाम आहे सरंजामशेरीचा अंत झाला. दुसरा परिणाम म्हणजे लोकांची पोपवर श्रद्धा कमी झाली. तिसरा परिणाम आहे मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवीन चित्रकृती झाली. युरोपातील विविध राज्यांनी नवा कर लागू केला. युरोपातील अपरिचित गोष्टी परिचित झाला. युरोपातील जनतांना अपरिचित गोष्टी परिचित झाल्या. यासारख्या इत्यादी परिणाम या धर्मयुद्धामुळे जगाच्या पाठीवर सोडून आले. तर मित्रांनो, आता शिकलेल्या पहिल्या उपघटकाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. पहिल्यांदा आपण पाहिलं प्रबोधन म्हणजे काय, प्रबोधनाची व्याख्या. आणि या प्रबोधनाकडे नवयुगाची सुरुवात कशी झाली तेही पाहिलं होतं. आणि त्यानंतर धर्मयुद्ध घडून आली. युरोपमध्ये धर्मयुद्ध घडून आली. त्या धर्मयुद्धाची व्याख्या, धर्मयुद्धाला पाठिंबा कसा मिळाला आणि त्या धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश का आले याची कारणेही पाहिलं आहोत. आणि या धर्मयुद्धाच्या जगाच्या पाठीवर काय परिणाम झाले तेही आपण पाहिलं आहोत. तर चला पुढे बोलूया. जिथे विकृती असते तिथे विवाद होतात. जिथे विकृती असते तिथे विवाद होतात. जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात. जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात. तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत माझी पुणे सहकारी सुवर्ण मिळासाठी. धन्यवाद. मी राधा सुवर्ण, इयत्ता 12वी कला शाखेत शिकत असणारी विद्यार्थिनी. मी तुम्हाला इयत्ता 12वी इतिहास या पाठ्यपुस्तकातील प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणातील युरोपातील प्रबोधनाचा काळ याविषयी माहिती सांगणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. तर चला पाहूया. युरोपातील प्रबोधनाचा काळ 14वे शतक हा प्रबोधनाचा आरंभ, तर 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. या कालखंडात मानवाच्या बुद्धीला प्रतिबल आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळाली. विश्वाची रहस्य वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतात हे समजून घेण्यास लोकांना
1746 मध्ये निकोलस कोपर्निकस याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला गती मिळाली. कोपर्निकस आणि केपलर यांच्या संशोधनाला गॅलिलिओने वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी दिली. यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनात चालना मिळाली. बंदुकीची दारू आणि छपाई या शोधांमुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाचा प्रसार यात आमूलाग्र बदल घडून आले. जर्मनीतील जहानेस गुटनबर्ग यांनी इसवी सन 1440 मध्ये छापखाना सुरू केला. इसवी सन 1451 मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा जगाला प्रबोधन काळात मिळालेला सर्वोच्च देणगी आहे. यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. 18व्या शतकात युरोपातील आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली. युरोपातील विद्यापीठांना अभ्यासक्रमात होमरची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये, ग्रीक नाटके, ख्यातनाम व्यक्तींची भाषणे, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास इत्यादी विषयांचा समावेश झाला. या विषयाच्या अभ्यासामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले. यानंतर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाविषयी माहिती गीता पांढरे सांगतात. गॅलिलिओ आज आम्ही आपल्याला 25 सरांच्या मार्गदर्शनाखाली मी तुम्हाला गॅलिलिओविषयी माहिती सांगणार आहे. आपले सर नेहमीच म्हणतात की प्रार्थनेसारखे नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना विराम म्हणू शकतो. म्हणजेच मी विद्यार्थी जेव्हा असला तरी मी त्याला हुशार करू, त्याला हुशार करू, त्यांच्याबद्दल माहिती कोण त्याला मोठ्या प्रमाणात करून तिथे फक्त वर्गात किंवा शाळेतही नाही तर त्याला जिल्ह्यात तालुक्यातही मी तिथे तरी आता आपण गॅलिलिओविषयी माहिती सांगूया. गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 साली झाला. गॅलिलिओ यांनी निरीक्षण करणे, सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धती रूढ केल्याने त्याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचे नाव मिळाले. भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा त्याचा हा सिद्धांत त्याने पिसाच्या झुकत्या मापाला प्रयोग करून सिद्ध केला. जर वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक वेगाने खाली पडतात हे अरिस्टॉटलचे मत पुढे दिले. 1609 मध्ये गॅलिलिओने सुधारित दुर्बीण तयार केली. जे गॅलिलिओने तयार केलेल्या सुधारित दुर्बिणीचा उपयोग करून दर्यावर्णीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. दर्यावर्णी समुद्रातील मधुर खडूंच्या भूमीचा शोध लावू लागला. या दुर्बिणीचा उपयोग करून गुरुग्रहाचे 4 मोठे किंवा तेजस्वी शोधले गेले. चंद्रभूमीमुळे तासून तो स्वयंप्रकाश आहे. हे अरिस्टॉटलचे मत चंद्रावर लोकांना असून तो सूर्याच्या परिवर्तनाने प्रकाशतो. गॅलिलिओने साधार सिद्ध केले. सूर्यावरील दाण्याचे निरीक्षण करणारा गॅलिलिओ हा पहिला शास्त्रज्ञ होता. सूर्यावरील दाण्याचा उल्लेख सुमारे 6व्या शतकात वराहमिहिर यांनी गणित संहिता या ग्रंथात केला होता. दुर्बीण दूरची गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा 32 पट मोठी करून दाखवणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेल्या ग्रह तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय आणि अद्वैत शोध या दुर्बिणीमुळे लागले. यासाठी भिंगाचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वर्गीकरणाचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. तसेच खगोलीय निरीक्षण, समुद्री प्रवास वगैरे.
ज्ञानदेवच्या वडिलांचे नाव हनुमंत जोशी, ज्ञानदेवच्या आईचे नाव भिवंडी आव्हाड, ज्ञानदेवांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. तसेच त्यांच्या सरांनीही आम्हाला स्वतंत्रपणे विचार करायला, स्वतंत्रपणे अध्यापन करायला किंवा स्वतंत्रपणे कुठेही भाषण करायला किंवा स्वतंत्रपणे कुठेही